नमस्कार, मी श्रेयश पांडे. जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. मुंबईकर कुणाला आपला कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. याचाच फैसला आता 4 जूनला होणार आहे, कारण मुंबईकरांनी आपला कौल सोमवारी मतदानातून दिलेला आहे. मुंबईमध्ये झालेल्या मतदानाचे काय संकेत मिळतायत हेच आपण आज पाहणार आहोत. कारण प्रामुख्याने मुंबईमध्ये शिंदे आणि ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण 6 पैकी 3 जागांवर ठाकरेंचे उमेदवार विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांमध्ये थेट सामना आहे. काय आहे मुंबईचं समीकरण आणि 6 खासदार निवडून देणाऱ्या मुंबईतलं मतदानाचं गणित काय सांगतंय याबाबतचा आढावा आजच्या जेएम विशेष मध्ये घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांसह देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. महाराष्ट्रातील 5 पैकी हा अखेरचा टप्पा होता. त्यामध्ये अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने मतदारांना केले होते. सोबतच लोकसभा निवडणुकीच्या 5व्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यात मुंबईतील 6 मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे अशा 13 मतदारसंघात मतदान झालंय. राज्यातील 264 आणि देशातील 695 उमेदवारांचे भाग्य आता मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे. राज्यामध्ये 5व्या टप्प्यातील मतदान पार पडलं. महायुतीच्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. त्यामध्ये उज्ज्वल निकम, राहुल शेवाळे, नरेश मस्के, श्रीकांत शिंदे, यामिनी जाधव, मिहिर कोटेचा, पियुष गोयल यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आपण पाहतोय जे हे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा मुंबईमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. महायुतीचे उमेदवार असो किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार असो, त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आपण स्क्रीनवर पाहताय कोण कोण उमेदवार आहेत ज्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अनिल देसाई, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून उमेदवार आहेत, त्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. पाचव्या टप्प्यातील मतदान हे आता उत्स्फूर्त पार पडल्याचं दिसलं, कारण प्रतिसाद चांगला मिळाल्याचं दिसलेलं आहे. उमेदवारांनी देखील आपापल्या मतदारसंघामध्ये मतदानाचा हक्क बजावला. महायुतीचे उमेदवार ज्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आपण ते पाहतोय. राहुल शेवाळे असो, उज्ज्वल निकम, मिहिर कोटेचा, श्रीकांत शिंदे, यामिनी जाधव आपण दृश्यात पाहू शकतो, त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जे 5व्या टप्प्यातील मतदान झालं त्यामध्ये मुंबईचा समावेश होता. मुंबई हे बॉलिवूड नगरी सुद्धा म्हणून ओळखली जाते. अनेक अभिनेते, कलाकार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अभिनेते देखील घराबाहेर पडले. अभिनेता शाहरुख खान याने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर अभिनेत्री रेखा यांनी सुद्धा मतदान केलं. अभिनेता जॉनी लिव्हर आणि श्रेयस तळपदे सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसला. आणि सोबतच या संपूर्ण अभिनेता, खेळाडू आणि कलाकारांनी मतदान अधिकाधिक करावं असं आवाहन सुद्धा केलं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मुंबईमध्ये मतदान होतं आणि 5व्या टप्प्यातलं आणि राज्यातलं शेवटचं हे टप्प्यातलं मतदान पार पडलं. त्यावेळी अभिनेते, खेळाडू सुद्धा आपला उत्स्फूर्त प्रतिसाद देताना मतदानासाठी दिसले. अभिनेते असो, खेळाडू असो किंवा इतर कलाकार असो, त्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सोबत सामान्य नागरिक आणि मुंबईकर सुद्धा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. मुंबईमध्ये मतदान करायला आलेल्या मतदारांच्या भावना काय आहेत, मतदान करताना त्यांच्या काय अपेक्षा यंदाच्या निवडणुकीत आहेत, त्या संदर्भात चर्चा केलेली आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी. पाहूयात. मी आता ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते.
सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 7 वाजल्यापासून लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा दिसून येत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार अशी थेट लढत आहे. महायुतीकडून मिहीर कोटाचे आणि महाविकास आघाडीकडून संजय दिना पाटील अशी थेट लढत या ठिकाणी होत आहे. काही नागरिक या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका, खूप सकाळी मतदान करायला आलेला आहेत, काय डोक्यात नक्की विचार आहेत? विचार काय, मतदान हा माझा हक्क आहे, तो मी बजावणार. जसं टिळकांनी सांगितलं होतं की काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्य माझा हक्क आहे, तसं आमचं मतदान हक्क आहे. काय प्रश्न आहेत ईशान्य मुंबईचे आणि काय कोणत्या प्रश्नावर मतदान होणार आहे आज? ते प्रश्न काय आहे तो आम्ही आमच्या मनात ठेवलेला आहे, तो तुम्हाला सांगायची गरज नाही. नक्कीच त्यांच्या मनात त्यांचे प्रश्न आहेत आणि त्या मनातल्या प्रश्नांवरच ते मतदान करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. आम्ही पंतप्रधान निवडतोय, ईशान्य मुंबईचे प्रॉब्लेम्स नाही बघत. आम्हाला पंतप्रधान हवाय, त्याच्यासाठी आम्ही निवडतोय. कसा पंतप्रधान हवाय तुम्हाला? स्वच्छ, जसा आहे तसा. जसा आहे तसा त्यांना पंतप्रधान हवा आहे. जो आहे तोच परत पंतप्रधान पाहिजे आणि त्यासाठीच असं उत्स्फूर्तपणे मतदान चाललंय काय? हो, काळाची तीच गरज आहे. नक्कीच. अजून काही मतदार आहेत गरिबांसाठी, हेल्पसाठी तसं मंत्री पाहिजे, कळलं की नाही? लोकांना सहाय्यासाठी, पुढे काय व्हायचं, लोकांना काय काय इच्छा असतो. आता सिनियर सिटीजन मुलं बाळा बघत नाही, त्यांच्यासाठी काय करायचं ते सर्व त्यांनी आता नवीन योजना केलेली आहे, कळलं की नाही? तसं माणूस पाहिजे, मोठेपणाचे नाही, कोणी येऊ दे. ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, तो पार्टी पटेल, कोण काम करतो ना त्याला वोट द्यायचं. पंतप्रधान आपल्याला निवडून द्यायचा, पंतप्रधान चांगला कोण काम करणार त्यांना निवडून द्यायचं. नक्कीच. तर ह्या सगळ्या भावना आहेत या मतदारांच्या. आपलं या मतदान प्रक्रियेवर आपलं लक्ष असणार आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, मुलुंड. मुंबईमध्ये मतदान पार पडलं. या मतदानामध्ये अभिनेता असो, साधारण मुंबईकर असो, त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मतदानाला दिला आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावला, ते आपण पाहिलं. सोबतच मतदारांच्या काय भावना आहेत तेही पाहिल्यात. मुख्य म्हणजे मुंबईचीच गोष्ट आपण करतोय तर मुंबईतील सर्व जागांसाठी 20 मे रोजी 5व्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालाय. मुंबईमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची थेट लढत आहे. त्यामध्ये इकडे महायुतीत पाहायला गेलं तर भाजपाचे 3, शिवसेनेचे 3. दुसरीकडे महाविकास आघाडी पाहायला गेलं तर शिवबाठा म्हणजे ठाकरेंची सेना यांचे 3 उमेदवार तर काँग्रेसचे 3 उमेदवार अशी लढत आहे. ही लढत कशी असणार आहे, उमेदवार कोण आहे, उमेदवारानुसार मुंबईची लढत काय आहे, त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत. मुंबईतली ही लढत आपण पाहतोय. दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव शिवसेनेचे उमेदवार तर इकडे शिवबाठाचे अरविंद सावंत. रवींद्र वायकर शिवसेनेचे वायव्य मुंबईचे उमेदवार आहेत तर त्यांना अमोल कीर्तिकर शिवबाठाचे उमेदवार यांचं आव्हान. दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे त्यांच्या विरोधात अनिल देसाई शिवबाठाचे उमेदवार. उत्तर मध्य मुंबईतली लढत आपण पाहतोय. भाजपाचे उज्ज्वल निकम त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड. ईशान्य मुंबईची लढत भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील शिवबाठाचे उमेदवार. उत्तर मुंबईची लढत पियुष गोयल भाजपाचे उमेदवार त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील. आणखी एका कारणामुळे मुंबईची निवडणूक ही फार महत्त्वपूर्ण ठरते, कारण इथं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये 36 आमदार आहेत, 26 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापाठोपाठ पुणे 21, ठाणे 18, नाशिक 15 आणि नागपूर 12, नगर 12 या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. मुंबईमध्ये कोणकोणत्या विधानसभा जागा आहेत त्यावरही एक नजर टाकूया. मुंबई जिल्हा आणि त्यातले मतदारसंघ आपण पाहतोय. बोरिवली, दहिसर, मागाठाणे, मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, ढिंडोशी, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले. मुंबई जिल्हा आणि त्यातले हे मतदारसंघ. त्यानंतर चांदिवली, चेंबूर, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, घाटकोपर पूर्व, कलिना, मानखूर, शिवाजीनगर, वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर सोबतच वांद्रे पश्चिम. मुंबई जिल्हा आणि त्यातले मतदारसंघ विधानसभा क्षेत्रातले.
मुंबईमध्ये कुणाचा बोलबाला असणार, मुंबईकर कुणाला कौल देणार याचाच फैसला लवकरच मतपेटीत बंद होणार। तब्बल 6 खासदार आणि 36 आमदार असणारं मुंबई देशातलं एकमेव शहर आहे। मुंबईतल्या 6 मतदारसंघात एकूण 96,53,100 मतदार आहेत। मुंबईमध्ये बहुभाषिक मतदारही आहेत। त्यानुसार मुंबईमध्ये विजयाचं गणित ठरते। मराठी भाषिक मतदार किती आणि इतर मतदारांची संख्या मुंबईमध्ये किती त्यावरही एक नजर टाकूया। मुंबईतील मतदार आणि त्यांची संख्या आपण पाहतोय। मराठी मतदार मुंबईमध्ये 36,30,000 इतके आहेत। गुजराती आणि राजस्थानी मतदार 14,58,000 इतके आहेत। मुसलमान मतदार 17,87,000 इतके आहेत। उत्तर भारतीय 16,11,000, दक्षिण भारतीय 6,97,000 इतके मतदार आहेत। भाषेच्या अनुषंगाने मतदार किती आहेत त्यांची आपण संख्या पाहिली। मुंबईमध्ये मतदानासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहायला मिळाले। शिवबाठाला ज्या ठिकाणी मतदान जास्त पडतंय त्या ठिकाणी केंद्रावर जाणून बुजवून विलंब केला जातोय, मतदारांना मुद्दामून तात्काळ ठेवल्याचं दिसतंय असा आरोप उद्धव यांनी केला। उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू झालं। पराभव समोर दिसत असल्यानं मोदींवर त्यांनी टीका केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। तर दरम्यान उद्धव यांनी केलेल्या आरोपावर भाजपनं काय उत्तर दिलं पाहूया। त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा। कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही। अगदी पहाटेचे 5 वाजले, मी तर म्हणतो मुद्दामून वाजवाच। ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत, कारण नसताना तुम्हाला छळतायत, तुमची आयडी, तुमची नावं, तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका। टीका करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती उद्भवले त्या ठिकाणी खास उत्तर मुंबईतनं पियुष गोयल साहेबांनी, आम्ही आमदारांनी तिथल्या स्वयंसेवी संस्थांना पाणी असेल, नाश्ता असेल, जे काही त्यांना रिलीफ देण्याकरिता सूचना द्यायच्या आहेत त्या देऊन सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय। आता आम्हालाही मदतीच्या मर्यादा येतात। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधली जाते, त्यामुळे मुंबईवर ज्याची सत्ता येणार तोच देशावर राज्य करणार असं बोलल्या जातं। त्यामुळे मुंबई ही आपल्या ताब्यात यावी यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली खटाटोप करत असताना दिसतो। त्यामुळे मुंबईमध्ये मतदान पार पडलं, त्यामुळे ही लढत मुंबईची फार प्रतिष्ठेची लढत आहे। त्यामुळे मुंबईत जे मतदान झालं त्या मतदानातून काय संकेत मिळतात यावर राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर यांनी काय विश्लेषण केलंय, काय माहिती देतात पाहूयात। यावेळचं जेव्हा लेह लडाख मधलं 68% मतदान पोहोचलेलं आहे, तेव्हा मुंबईचं मतदान हे मुश्किलीने 48% पोहोचलेलं आहे। जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि एज्युकेटेड मानल्या गेलेल्या मुंबईमध्ये दुर्दैवाने व्होटिंग मात्र चांगलं झालेलं नाही। मात्र याच्यामुळे काही परिवर्तन घडेल असं आहे का, तर मला तसं वाटत नाही। याचं कारण जे सध्या पर्सेंटेज आलेले 48, मला 2009चं पर्सेंटेज आठवतं साऊथ मुंबईचं, जेव्हा मिलिंद देवरा निवडून आले होते ते काँग्रेसकडनं होते आणि त्यांनी अरविंद सावंत शिवसेनेचे होते, त्यांचा पराभव केला होता। तेव्हाही व्होटिंग साऊथ मुंबईचं झालेलं होतं 47%।